नंद नंदन यशोदा नंदन करुणा वरुणालय सच्चिदानंद घन भगवंताच्या असीम अनुग्रहाने आणि भारतवर्षातील सकल संत मांदियाळीच्या असीम अनुकंपेने पवित्र अशा या पौष महिन्यामध्ये परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु केशवनाथ स्वामी महाराजांनी तळागाळापर्यंत जो परमार्थ आणला, आपला जो महिमा आहे, आपली जी स्थिती आहे, आपला स्वतःचा जो आनंद आहे, तो आनंद फक्त स्वतःपुरता ठेवला नाही, तर तो समाजातल्या लहानातल्या लहान माणसापर्यंत ते घेऊन गेलेत. म्हणून त्यांनी केलेलं कार्य आणि ज्यांच्यापर्यंत हे कार्य येऊन पोहोचलं, त्यांच्या जीवनामध्ये आलेली दिव्यता, अशा गुरु आणि शिष्याची उज्ज्वल गाथा सांगणारी ही स्मृतिस्थली अर्थात जीवन आश्रम. या जीवन आश्रमामध्ये ही त्रिदिवसीय चालणारी प्रवचनमाला, सत्संग उत्सव महोत्सव, त्या महोत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रासाठी परमार्थ धन अर्थात आनंद जीवनाचा राजमार्ग या मूल्यांचं, या सूत्रांचं चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी समुपस्थित झालेलो आहोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा काळ आणि या काळामध्ये जाणारा प्रत्येक क्षण हा आनंदाचा आहे. केशवनाथ स्वामी महाराजांच्या अनुग्रहाने अनुग्रहित झालेले आपण सगळे मंडळी आहात. एका परंपरेमध्ये मनुष्य जेव्हा निर्माण होतो, तेव्हा त्याच्या जीवनाला सहज एक शिस्त प्राप्त होते. बसावं कसं, चालावं कसं, पाहावं कसं, बोलावं कसं. आवाज कमी करा थोडासा त्याचा, आणि एकदम भंगार आहे ते बरं का, एकदम भंगार घालू नका. त्याला ते तानपुऱ्याचं हे नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, राहू द्या, हेच राहू द्या, राहू द्या, आता हे राहू द्या. तुला ते दुसरं करावं लागेल ना त्याच्यामध्ये. थोडासा द्या आवाज. संगीतामध्ये जेव्हा स्वर द्यायचे ना, तेव्हा ते फोकसचे स्वर लागत नाही, त्याचे जे मूळ तानपुऱ्याची श्रुती जिथं जुळेल असे त्याला स्वर द्यावे लागतात. गुरु परंपरेमध्ये तयार झाले. आता हे जे तुम्ही बघताय ना वर जे सगळं चाललंय, हे यासाठीच आहे की मनुष्य मनाच्या पद्धतीनं जर तयार झाला तर तो कसाही वागेल. पण एका महापुरुषांच्या सानिध्यामध्ये जो परंपरेतून तयार झाला, अशा महापुरुषांच्या सानिध्यामध्ये माणसं तयार झाले की त्यांचे डोळे सांगतात की हे कुठल्या तरी महापुरुषाचे अनुग्रहित आहेत. त्यांचं चालणं सांगतं की हे कुठल्या तरी परंपरेचे अनुग्रहित आहे. परंपरेचा मनुष्य जेव्हा चालेल ना, तो हाही प्रयत्न करेल की माझ्या पावलांचा धपधप आवाज कुणाचं चिंतन तर भंग करणार नाही ना. परमार्थ म्हणजे काय हो? परमार्थ म्हणजे बाह्य चमत्कार नाही. परमार्थ म्हणजे अंतःकरणामध्ये पूर्णपणे बदल होणं, याच्यापेक्षा मोठा चमत्कार नाही. लोक बाहेरच्या चमत्कारांना बळी पडतात, पण जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे की स्वतःच्या स्वभावामध्ये परिवर्तन करणं. आणि सौंदर्य बाहेर नाही, आतमध्ये सौंदर्य निर्माण करणं. एक खूप गोड विचार आहे बरं का. बाहेर सौंदर्य नाहीच आहे, सौंदर्य आतमध्ये आहे. आतल्या भावना मधुर झाल्या, आवाज हॅमिंग करतोय थोडासा. आतल्या भावना मधुर झाल्या की सगळं जग मधुर वाटायला लागतं. आणि आतमध्ये जर पिराचा उरूज भरलेला असेल, आतमध्ये दुःख असेल, तर जगामध्ये किती जरी सौंदर्य असलं तर सगळीकडे दुःख दिसायला लागतं. म्हणून ज्याच्या आतमध्ये विचारांचा स्वर्ग आहे, तो नरकामध्ये जरी गेला तर नरकाला स्वर्ग करून टाकेल. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये विचाराची गंदगी, तो स्वर्गामध्ये गेला तरी स्वर्गाला नरक करून टाकेल.
आदरणीय महाराजींचं आगमन झालंय. म्हणून एका परंपरेतून आपण आलो की हा सगळा भाव आपल्यामध्ये दिसायला लागतो. म्हणून महाराष्ट्रातील अनेक श्रोत्यांसमोर बोलण्याचा योग येतो गुरुकृपेनं. परंतु खरंच सांगतो की चिंचणीला आल्यानंतर आणि केशवनाथ स्वामी संप्रदायाच्या अनुग्रहितांच्या समोर बोलत असताना जो आनंद होतो तो महाराष्ट्रात कुठंच होत नाही. अगदी तुम्ही टाळ्या वाजवाव्या आणि तुम्ही समोर आहे म्हणून नाही, इतकी शांतता, इतकी सहजता. आमचा कार्यक्रमाचा समारोप जवळजवळ आला माणसं 15 मिनिटं अगोदर उठण्याची तयारी करतात. किंबहुना पंक्तीत लवकर जाता येईल का आपल्याला सगळ्यात अगोदर. पण इथं कार्यक्रम संपून जातो, 10-15 मिनिटं होऊन जातात तरी माणसं उठायचं नाव घेत नाही. इतकी निरव शांतता, एवढी शांती ही दिलेल्या सद्गुरूची आपली भेट आहे. लक्षात ठेवा, जगामध्ये सगळं मिळेल पण अंतःकरणाचं स्थैर्य मिळत नाही. हे अंतःकरणाचं स्थैर्य जे मिळालं ना, ही सद्गुरूंची कृपा आहे. आणि अशा सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये ती परंपरा आपल्यापर्यंत आली, ती स्पष्टपणे दिसते. रात्री पाहिलं महाराज मी की 12 वाजेपर्यंत इथं मला, म्हणजे मी जागी होतो, वर गेलो तरी थोडंसं काही चिंतन चालू होतं, ते पूर्ण करायचं होतं. माझं लक्ष इकडं होतं पूर्णपणे. पण रात्री 12-12:15 वाजले तरी माणसं उठले नाहीत. महाराज मला बरेच वेळा असं वाटतं की किती पराकोटीची श्रद्धा या सगळ्या मंडळीची आहे. फक्त एक आहे, वक्त्यांनी त्यांची हरासमेंट करू नये. मी माझं म्हणतोय. मला बऱ्याच वेळेस असं वाटतं की आपण एवढे सात्विक आहात. बऱ्याच वेळी जरी मी उभग जरी आणला तर तुम्ही काही म्हणणार नाही, परंतु मला भीती वाटते तुमच्यासारख्या सात्विक माणसांना मी उभगता आणत नाही ना. तुम्ही माझं ऐकून घेताय याचा अर्थ मी नुसतं बोलतच राहतो की काय. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की श्रोत्यांची सात्विकता बघून वक्त्याला लाज वाटायला लागते की इतकी सात्विकता. ही सर्व सात्विकता आपल्या अंतःकरणामध्ये आली आहे. हे श्रेय विशेषत्वाने जर कोणाला असेल तर ज्या ओजस्वी तेजस्वी केशवनाथ स्वामी संप्रदायामध्ये आपण आहात, या परंपरेला हे सगळं श्रेय जात आहे. या परंपरेला मी वंदन करतो आणि त्या परंपरेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आदरणीय अशोकजी महाराज कीर्तने यांच्या सानिध्यामध्ये हे चिंतन आपल्याला करायला मिळतंय. त्यांच्या प्रेरणेने हे करायला मिळत आहे. महापुरुषाच्या सानिध्यामध्ये एक मांगार्य असतं. महाराज खरं सांगतो बरं का, आपण समोर आहात म्हणून आहे. कथेला सुरुवात झाली आणि आपली खुर्ची मला खाली दिसली. नाही, आता कामासाठी थांबावं लागतं. तोंडामध्ये सगळे दात असावेत आणि एखादा जर पडला तर जीभ तिथेच जाते परत परत. तसं सगळे इथं होते, पण जाणीव फक्त तुमच्या खुर्चीची होती ती मला. आणि आपण आलात आणि या सगळ्या वातावरणामध्ये चैतन्य भरून गेला. म्हणून महापुरुषांच्या सानिध्याचा एक प्रभाव असतो की त्या प्रभावाने सगळं वातावरण शुद्ध होऊन जातं. याच्या विरुद्ध एक आहे, थोडी नकारात्मक बाजू सांगतो बरं का. एखादा नकारात्मक व्यक्ती जरी कथेमध्ये येऊन बसला तरी त्याच्या नकारात्मकतेचाही परिणाम होतो बऱ्याच वेळा. मग आपल्या समोर कोण माणसं बसलेत, मग चांगली कथा करून घ्यायची असेल ना, चांगले श्रोते समोर आणून बसवा. जर नकारात्मक श्रोते समोर येऊन बसले तर वक्त्याचं मन लागत नाही. मला आठवण होते चैतन्य महाप्रभूंची. 400-450 वर्षामध्ये त्या बंगालच्या भूमीमध्ये एक संत झालेत, एक संन्यासी झाला. त्याचं नाव होतं निताई. आणि नंतर त्यांचं संन्यासाचं नाव चैतन्य महाप्रभू. आतापर्यंत संन्यास लोकांनी पाहिला होता, पण तो उदासीन, शांत, डोळे लावलेला. पण भारताने पहिल्या वेळी संन्यास असा पाहिला होता की तो संन्यासी नाचत होता, तो संन्यासी गात होता.
तो संन्यासी रस्त्याने निघाला तर त्याच्या भजनामध्ये माणसं रंगतील याच्यामध्ये विशेष काय? हिंस्र वाघ सिंह सुद्धा त्याच्या भजनात रंगून जायचे. त्याचं भजन सुरू झालं म्हणजे गाय आणि वाघ गळ्यामध्ये गळा टाकून त्याचं भजन ऐकायचे. माणसं निर्विकार व्हायचे, निर्वैर व्हायचे. चैतन्य महाप्रभू आज संपूर्ण विश्वामध्ये हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असा सर्वत्र प्रचार जो आपला ऐकायला मिळतोय ना, त्याचं मूळ कारण चैतन्य महाप्रभू आहे. नदिया म्हणून गाव आहे कलकत्त्याला, आणि कधी जर गेला तर जा, त्यांचं ते जन्मगाव आहे. चैतन्य महाप्रभूची एक कथा होऊ शकते बरं का महाराज, खूप गोड आहे. चैतन्य चरितामृत म्हणून नावाचा ग्रंथ आहे, खूप गोड. संकल्प करून ठेवूया कधीतरी वेळ मिळाला. आणि मला खूप छान वाटतं की मागे वटवृक्ष आहे, बरोबर ना, आणि आपल्या ऋषी मुनींच्या सगळ्या कथा वटवृक्षांच्या खाली चालायच्यात. किती गोड आहे. मंडप जरी असला तर मंडपाच्या वर वटवृक्ष आहे, आणि वटवृक्ष हा विश्वासाचं प्रतीक आहे. चला मी तिकडे जाईल परत. चैतन्य महाप्रभू त्यांचा जन्म जिथं झाला ते नदिया. मोठे विद्वान होते, परंतु जेव्हा भगवंताच्या नामाचा रस त्यांना लागला तेव्हा सगळं फेकून दिलं महाराज. सगळे जे आवाज जो ना रिटर्न येऊन आपटतोय त्याला थोडंसं कमी करा, थोडंसं. खूप चांगलं लागलंय बरं का, आता छान लागलंय. जेव्हा भगवंताच्या नामाचा रस मिळाला तेव्हा सगळे शास्त्र फेकून दिले. न्यायाचार्य होते ते, पण भगवंताच्या भजनाचा एवढा रंग लागला की सगळे विद्वत्ता बाजूला ठेवली आणि फक्त हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या नदीमध्ये रोज संध्याकाळी संकीर्तन व्हायचं. संकीर्तन म्हणजे काय? सगळ्यांनी मिळून एकत्रपणे जे करायचं त्याचं नाव संकीर्तन. एक ना दोन हजारो असे माणसं जोडत गेले राम चैतन्य महाप्रभूंना. असे अनेक लोक जोडत गेले. आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर एक श्रीनिवासा म्हणून त्यांचा शिष्य होता, त्याच्या घरामध्ये जमायचं. मोठं घर होतं आणि त्या घराच्या पुढची जी वस्ती होती किमान 1000 माणसं तिथं राहतील इतकं मोठं ते होतं. सगळ्यांनी संध्याकाळी यायचं. आल्यानंतर ज्याच्याजवळ टाळ आहे त्याने टाळ घ्यायचा, ज्याच्याकडे मृदंग आहे त्याने मृदंग घ्यायचा, ज्याच्याकडे विणा आहे त्याने विणा घ्यायचा. आणि रात्री 8 वाजता संकीर्तनाला सुरुवात करायची, पण बसून नाही, नाचून. ज्याला जेवढी वर उडी मारता येईल त्याने तेवढी वर उडी मारावी. पण ती उडी जी मारली जायची दुसऱ्याला पाहून नाही, त्या भजनाच्या रंगामध्ये आहे. असं महाराजांनी म्हणावं ना, गायनाचे उडे आपुली या छंद. गायला लागल्यानंतर त्याची सेटिंग थोडीशी वेगळी ठेवायची. बोलायला लागले की तिथं आणायचं, हात हलवायचे थोडेसे. बसलेले आहोतच आपण, हे टीम वर्क आहे आपलं सगळ्यांचं, मजा आहे. गायनाचे उडे आपुली या छंद मनाच्या आनंद आवडीने. पुढे ऐका. लाज भय शंका निवा, लाज भय शंका. पुढे दुराविला मान नकळे साधन या परते. लाज शंका सगळी दूर होऊन, निर्लज्ज होऊन नृत्य करायचे सगळे. म्हणून मनोनी कीर्तन आवडले मज आणि सांडून या लाज हेची करी, असं तुकाराम महाराज. महाराज आपण आपल्या बुद्धीने कितीतरी बोलत गेलो आणि त्याला ठोसपणा येत नाही. पण जेव्हा संत वाङ्मयातलं एखादं प्रमाण जरी त्याच्यामध्ये आलं तर हजारो शब्दांची ओवाळणी त्याच्यावरून करून टाकावी, एवढं ते ठोस असतं. मजा आहे त्याच्यामध्ये. आपण आपल्या डोक्याने किती बोलत गेलो तर तो रस नाही. एखादा
गीतेचा श्लोक येऊ द्या, एखादा भागवताचा श्लोक येऊ द्या, एखादी ओवी येऊ द्या, एखादा अभंग येऊ द्या, काय रस होतो, आनंद, आणि तो ठोस पण आहे त्यामध्ये. नृत्य चालायचं सगळ्यांचं. पण नियम असा होता, नृत्य करण्यासाठी जे आलेत ना, एकदा मध्ये आल्यानंतर आतून कडी लावल्या जायची. मुख्य द्वाराला एकच द्वार होतं, आणि कडी नुसती कडी लावल्या जायची नाही, तर कुलूप हे लावल्या जायची, आणि ती चावी चैतन्य महाप्रभूंच्या खिशात असायची. मजा आहे की नाही? उमेदजी, मला असं वाटतं की पुढे भविष्यात असंच व्हायला पाहिजे की एकच हॉल, आणि संकीर्तनासाठी आले की कुलूप लावून घ्यायची, चावी महाराजांच्या खिशात द्यायची. पण महाराज, अहो ती भौतिक चावी द्यायची गरज नाही, ती चावी या लोकांनी आपोआपच तुमच्या खिशात दिली आहे. त्यामुळे म्हणायची गरज पडत नाही की आता थांबा म्हणून, आपोआप सगळे थांबतात. आणि मग तो जो भजनाचा रंग तयार व्हायचा, जो कीर्तनाचा रंग तयार व्हायचा, मला वाटतं नुसतं बोलून जमणार नाही, थोडासा करूया ना तयार आपण. कशी अनुभूती ते घेत असतील, गाऊया थोडस. हरे रामा हरे रामा, खोड बाद वाजवायचा. राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम. सुरुवातीला ठेका घ्या वाटला, राम राम हरे, ठेका घ्या सुरुवातीला. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. आता संकीर्तन आहे म्हटल्यानंतर फक्त आम्हीच म्हणायचं नाही, हा तुम्ही पण म्हणायचं सगळ्यांनी, आणि सगळे मिळून जाऊया आपण चैतन्य महाप्रभूंच्या समवेत आणि घेऊया तो आनंद. वाणीला सांगूया, वाणी आतापर्यंत नाही नाही ते तू बोललीस, एकदा घेऊन बघ बरं देवाचं नाव. कानाला सांगूया, बदनाम मुन्नीचे गण्य ऐकलेत, आता एकदा ऐक ना, सगळे सम्मिलित होऊया, याचा आनंद प्रॅक्टिकली होऊया. चैतन्य महाप्रभूंच्या समवेत आपण भजन करतोय अशी मनाची भूमिका करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे शाबाश. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम आवाज वाढव थोडासा. आवाज वाढव. राम राम हरे हरे लाईट मध्ये आता नाही त्याच्यामध्ये काय कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम एवढंच बघता ढोल चांगल्या हरे कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम माझा आवाज ठेवा तिथं पुढं कुठं करणार हा राम राम हरे नॉर्मल यायला पाहिजे तो. हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे असं करा हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राजा राम सीता राम राजा राम सीता राम सीता राम राजा राम सीता राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
हरे राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे करू नका ना हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा हरे रामा राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. अरे जे आपल्या धाटणीचे चाले बरं का, जर आपण जसे बांधतात तसे असं संकीर्तन चालू आहे. आणि संकीर्तन म्हटलं की घाम निघायला पाहिजे महाराज. संकीर्तन म्हटलं की तिथं किती आपल्याला बोल येतात, त्याच्यापेक्षा त्या भजनामध्ये मला माझ्या तालाला कसं पावन करता येईल याला तर संकीर्तन म्हणावं. संकीर्तन चालू आहे, उड्या मारताय, असं रोजचा भजनाचा तो प्रसंग आहे. असंच एक दिवस सगळे एकत्र झालेत. मी जिथून निघालो होतो तो मुद्दा परत शेवटी सांगेल, म्हणजे कळेल आपल्याला मी कशासाठी बोलतोय ते. ज्याच्या ध्यानात असेल त्याचं ठीक आहे, ध्यानात नसेल त्याला सांगेल मी परत. एका दिवसाच्या अशाच रात्री सगळे एकत्र झालेत. आणि एकत्र झाल्यानंतर आता संकीर्तनाला सुरुवात करायची. वाद्य लावलेत, विणे घेतलेत, मृदंग घेतलेत, मंजिरा हातीमध्ये घेतल्या, टाळा हातामध्ये घेतलेत आणि संकीर्तनाला सुरुवात करायची. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झालेत, पण आज भजनात काही रंग येईना. वेगवेगळ्या प्रकारचे राग लावून बघितलेत, वेगवेगळ्या चाली लावल्या, संकीर्तनाच्या वेगवेगळ्या चाली आहेत, पण रंग काही भरेना महाराज. जो गुणवंत आहे, कलावंत आहे, त्याला या गोष्टींची अनुभूती असते. बऱ्याच वेळा बाजूचं वातावरण सगळं अनुकूल असतं आणि काही करता कार्यक्रम रंगत नाही. ज्यांनी लाईव्ह परफॉर्मन्स केले असतील त्यांना कळतं, ते सगळं कळत नाही काय करावं. आणि महाराज कार्यक्रम जर रंगला नाही ना तर शक्ती जास्त लावावी लागते. मनुष्य जास्तीत जास्त शक्ती लावण्याचा प्रयत्न करतो, त्या शक्ती लावण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचं जे आहे ते निघून जातं. आणि कार्यक्रम रंगला की जास्त शक्ती लावावं लागत नाही, आपोआप सगळं प्रगट होतं. संकीर्तनामध्ये रंग येईना. चैतन्य महाप्रभूंनी श्रीनिवासाला बोलून घेतलं शिष्याला. अरे म्हटलं बाबा काही जर काय झालं कळेना, पण खूप प्रयत्न करून सुद्धा, मोकळा करा थोडासा, खूप प्रयत्न करून सुद्धा आज संकीर्तनामध्ये रंग येईना. प्रभु सब तैयारी तो हो चुके हैं, सब तो हो रहा है, लेकिन हमें भी यह अनुभूति हो रही है कि आज के संकीर्तन में वो रस नहीं प्रकट हो रहा है, वो रस वर्षा नहीं हो रही है. श्रीनिवासा, हमें लगता है कोई नाम का द्वेषी यहाँ पे आया है. इन लोगों में
मेरा मन कहता है कि जिसके मन में नाम के प्रति प्रेम नहीं है ऐसा कोई तो आया है। श्रीनिवासा देखना पड़ेगा, तो आज की रात व्यर्थ चली जाएगी, देखना पड़ेगा। या माणसांच्या मध्ये एक बाजूला डाल पडलेलं होतं। डाल कळतं आपल्याला? टोपली असते, एक काड्यांची बनवलेली टोपली असते, मोठी थोडीशी। काय म्हणतात आपल्याकडे त्याला? टोपलीच म्हणतात। इकडे आमच्याकडे त्याला डाली म्हणतात, डालं असं म्हणतात, डालं पण म्हणतात इकडे, ठीक आहे। त्या डाल्याखाली म्हणा, त्या मोठ्या टोपली खाली म्हणा, हा जो श्रीनिवासा त्याची सासू आलेली होती आणि त्या डाल्यामध्ये ती येऊन बसली होती मध्ये। का बरं? ती म्हणले संध्याकाळी रोज हे लोक इथं जमतात, काय जादू टोना करताय की काय? इथं काय छुछा करताय की काय? इथं नेमकं चालतं काय? आणि म्हणून हे सगळे लोक येण्याच्या अगोदर कोपऱ्यामध्ये असलेलं जे टालं होतं त्या टोपलीमध्ये ती येऊन बसली होती आणि त्या टोपलीतून असलेले ते छिद्र, त्या छिद्रातून ते सगळं पाहत होते। श्रीनिवासा पळत पळत गेला, इकडं तिकडं पाहिलं, डाल्याकडे लक्ष दिलं, डाला हलत होतं। त्याने ती टोपली बाजूला काढली आणि पाहिली तर त्याची ती भामटी सासू येऊन तिथं थांबलेली होती, जी नामाची द्वेषी होती, जिला या सगळ्या संकीर्तनामध्ये कुठंच रस नव्हता। चैतन्य महाप्रभू म्हटले, असा नामाचा दिवशी एखादा जर त्या कार्यक्रमामध्ये आला, त्या संकीर्तनामध्ये आला, की कार्यक्रमाचा रस जातो आणि नामधारक जर श्रोता समोर असेल तर रस आपोआप प्रगट होतो। थोडं मोकळा करा। म्हणून रसाला प्रगट करणारे आपण सगळे मंडळी या ठिकाणी आहात। जी सेटिंग आहे ती तेवढी ध्यानात ठेवायची म्हणजे झालं बाबा। आदरणीय, रात्री अजून एक अलौकिक मला पाहायला भेटलं की दोन ओजस्वी तेजस्वी परंपरेचे जे दैदिप्यमान हिरे, इकडे केशवनाथ स्वामी संप्रदायाचे आपले अशोकजी महाराज आणि तिकडून मौनीनाथ महाराजांचे 5वे वंशज, आणि त्या दोन महापुरुषांमध्ये जो प्रेमाचा व्यवहार होता तो अलौकिक होता। तसं पण पाहायचं असतं, नुसतं प्रवचन ऐकायचं नसतं। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की दोन परिपूर्ण सरोवर, किती छान कल्पना 10व्या अध्यायामधले, दोन परिपूर्ण सरोवर जवळजवळ असतील आणि काठोकाठ भरलेले, परिणाम काय होतो? जर उत्तरेकडून हवा आली तर इकडच्या सरोवरातलं पाणी इकडं पडतं आणि दक्षिणेकडून जर हवा आली तर दक्षिणेकडे असलेलं सरोवराचं पाणी इकडं कालवलेलं जाते। परस्परे कालवती परस्परे, असे दोन परिपूर्ण महापुरुष एकत्र आले की त्यांच्यामध्ये निर्माण होणारं प्रेम, किती आनंद। प्रवचनाला मी आलो, परंतु वरिजित प्रदीपजी महाराज बोलत होते ना, आनंद अशोकजी महाराजांना होत होता। अरे हा तर परमार्थ आहे। या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट आहे की दुसऱ्याला झालेला आनंद, त्या आनंदाने आपण आनंदित होणं। माणसं विकृत झालेत, दुसऱ्याच्या आनंदाने दुःखी होतात, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं स्वाभाविक आहे, पण इतराच्या आनंदाने आनंदी होण्यासाठी निरोगी मन असावं लागतं। किंबहुना ते निरोगी मन तयार होण्यासाठी तर हे सगळं चाललंय। म्हणून त्या दोन महापुरुषांचा तो संवाद आणि प्रत्येक शब्दागणिक अशोक महाराजजींना होणारा आनंद। अजून एक, वक्ता नुसता विद्वान असून चालत नाही, त्याच्याविषयी आपलं प्रेमही असावं लागतं। अन्यथा वक्ता कितीही विद्वान असेल आणि ऐकणाऱ्याचं प्रेम जर नसेल त्याच्याविषयी, तर त्याने कितीही चांगला जरी सिद्धांत सांगितला तर तो त्याचा उलटा करू शकतो बरं का। नुसती विद्वत्ता चालत नाही, तर ज्याचं तुम्ही ऐकताय त्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणात श्रद्धा असावी लागते, विश्वास असावा लागतो, आणि भक्तीच्या भाषेमध्ये बोलायचं तर प्रेम असावं लागतं। असा प्रेमाचा अलौकिक व्यवहार या दोन महापुरुषांमध्ये पाहिला। अजून एक सांगतो महाराज, तुकाराम महाराजांचा भाव, आणि मी पुढे येतोय आता। तुकाराम महाराजांनी 450 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय की
एखाद्याचं कुळ संत असेल तर स्वाभाविकपणे संतांच्या कुळामध्ये संतच जन्माला येतात अशा प्रकारचा नियम नाही. तुकोबारायांची ही परखडवाणी आहे. मला जे बोलायचं ते वेगळं बोलायचं आहे. महाराजांची भाषा बघा काय आहे. महाराज म्हणतात संतांची ती आप्त न होती संत. म्हणजे इतकं परखड बोलणं. म्हणजे त्यामुळं तर जगद्गुरु तुकोबारायांची जी गाथा बुडवली ना त्यांच्या भक्तीचा प्रॉब्लेम नव्हता. अहो तुम्ही खूपच स्पष्ट बोलतात. त्या स्पष्ट बोलण्याचा परिणाम होता तो. तुकाराम महाराज म्हणतात की एखादा संत कुळामध्ये जर जन्माला आला तर तो संतच होईल असं नाही. कारण संतत्व ही एक वैयक्तिक बाब आहे. विरासत से गद्दी मिल सकती है, बुद्धी नाही. बरेच माणसं त्या गादीहून पुढे आलेत पण त्या गादीवर जे माणसं होते त्यांचे नावं राहिलेत. परंतु यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रश्न पडतो तुम्ही खरंच त्यांची पोरं का? ओके सोडा. मग आपल्या जीवनामध्ये भव्यता दिव्यता साधना ती आपण कमवावी लागते. महाराज जी वारकरी संप्रदायामध्ये काही फळ आहेत त्या फडकऱ्याने खूप प्रयत्न केला. फड जमवला, माणसं एकत्र केलेत, भजनाचे काही नियम ठेवलेत, खूप प्रयत्न करून माणसं जोडल्या गेलेत. आणि नंतर त्यांचे जे मुलं आहेत ना तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेत. आता आपल्या बापाने सगळं करूनच ठेवलं, आपल्याला काय करायची गरज आहे? किंबहुना जन्माला आल्याबरोबर फडातले माणसं त्यांना मालक म्हणतात. आता लहानपणापासून त्यांना मालक म्हटल्यामुळं त्यांना असं वाटतं आता मालकच झालोय आपण, आता काय करण्याची गरज आहे? लोकांकडून मालक मालक ऐकता ऐकता हे मात्र स्वभावाचे गुलाम झालेत. मला हे काय बोलायचं आहे, ज्या परंपरेमध्ये ओजस्वी तेजस्वी माणसं निर्माण झाली त्यांना नमस्कारच आहे. सद्गुरू साखरे महाराजांची परंपरा आहे. या सद्गुरू साखरे महाराजांच्या परंपरेमध्ये आजही आपण आळंदीला आलात तर त्यांची दोन्ही मुलं ॲडव्होकेट आहेत. चिदंबर साखरे महाराज, यशोधन साखरे महाराज. परंतु त्यांच्याकडे पाहिल्यानंतर नक्की लक्षात येतं की सद्गुरू किसन महाराज साखरे यांची तेजस्विता आणि यांची तेजस्वी परंपरा काय होती ती त्यांच्या मुलांच्या चालण्यातून बोलण्यातून चिंतनातून प्रवाही होत आहे आणि आपोआपच आपले हात जुळतात. म्हणून ह्या परंपरा आहेतच ना. परंतु ते सगळं करण्यासाठी मी पाहिलंय साखरे महाराजांच्या पाठाला मी सुरुवातीला जायचो वेदांताच्या आणि ते मुलं पाठाला येऊन बसायचे नाही सुरुवातीला तर त्यांना खंत असायचे. ते म्हणायचे सगळ्या जगाला मी शिकवलं पण माझ्या मुलांना जर मी योग्य प्रकारे तयार करू शकलो नाही तर माझा परमार्थ व्यर्थ ठरेल. आणि अजून एक वाक्य ते बोलायचे महाराज, या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे आपल्यासारखी इतर व्यक्ती घडवणं. सगळ्यात अवघड गोष्ट आहे बरं महाराज. प्रवचन करणं सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे, पण मला जे येत आहे त्याच पद्धतीचा दुसरा व्यक्ती तयार करणं जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे, सगळ्यात अवघड. म्हणून परंपरेमध्ये फक्त तुम्ही जन्माला येऊन जमत नाही तर ती वैयक्तिक साधना तुम्हाला करावी लागते. त्या चिंतनाची गोडी स्वतः ठेवावी लागते आणि तेव्हा म्हणता येतं की त्या परंपरेच्या मी पायक आहोत. मी या दोन्ही महापुरुषांना पाहत असताना हे फक्त गद्दी के वारसदार नाही तो बुद्धी के भी वारसदार आहे. म्हणून त्या विचारांना सोबत घेऊन चालणारे हे महापुरुष आहे. काम करत असताना प्रारब्धाने आलेलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करावं, आपला धर्मच तो आहे. परंतु चिंतन आपलं त्या परंपरेचं असावं. म्हणून हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम आणि हृदयामध्ये राम घेऊन चालणाऱ्या या परंपरा, या दोन्ही परंपरेच्या पायिकांना, या महापुरुषांना आणि त्यांचा व्यवहार, याचा आनंद, याचा उपभोग आपण कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये घेतलाय. आणि आता आपल्याला अहंकाराच्या वेगवेगळ्या रूपांना बघायचं आहे. कालचं पहिलं सत्र गेलं, संध्याकाळचंही सत्र गेलं, आता जवळचं जवळपास संपत आलाय. बघत नाही मी
पण अहंकार काही केला जाईना. महाराज अहंकार काही केला जाईना. अहो 2 दिवस झाले तरी अहंकार संपेना. जर चिंतनातला संपत नसेल तर जगण्यातला काढणं किती अवघड हो. कुठला राग चालू आहे बदला आता. सगळ्यांसोबत जोडलेला अहंकार. अहंकार अर्थात मी. थोडासा सिंहावलोकन करूया. पापासोबत जोडलेला, पुण्यासोबत जोडलेला, स्त्रीसोबत जोडलेला, पुरुषासोबत जोडलेला, लहान पोरांसोबत सुद्धा जोडलेला. त्या आशूला मी म्हणतो अरे बाबा वेळ मिळाला ना तो व्यर्थ घालू नको. आताचा वेळ जर व्यर्थ घालवलास तर आयुष्यभर त्या वेळेची किंमत मोजावी लागेल. आणि आता वेळ जर सार्थकी घालवला तर नंतरचा काळ तुझा कौतुक वाटे. झाली या बेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आनंद वाटेल. अजून एक वाक्य. आज केलेली गती नंतरची विश्रांती होते. खूप मोठा त्याच्यामध्ये भाग आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जे गती करत नाही त्यांना कधीच विश्रांती मिळत नाही. म्हणून ज्या काळामध्ये चिंतन करायचं, ज्या काळामध्ये प्रयत्न करायचे, त्या काळामध्ये आवाज वाढो डीजे तुझ्या आईची शपथ हाय त्याच्यामध्ये वेळ घालवला नंतर काय करणार. म्हणून त्या आशूला मी म्हणतो अरे आशू अभ्यास करायला पाहिजे. तो मला म्हणतो की बाबा आता मी काय लहान राहिलो का. आणि तुम्ही सारखंच मला सांगतात. म्हणजे त्यालाही वाटतंय हम भी कुछ है. कुणाला वाटत नाही. किंबहुना त्यालाच वाटतं असं नाही. मलाही वाटतंय हम भी कुछ है. म्हणून तर मी त्याला सांगतोय. मला पण असं वाटतं की तो मुलगा आहे आणि त्याला मी शिकवायला पाहिजे. मी जर शिकवलं नाही तर तो शिकणारच नाही असा मलाही अहंकार आहे. अहंकार कुठं नाही हो. सगळ्या ठिकाणी तो अहंकार जोडलेला. जागृतीमध्ये, झोपीमध्ये. काल पाहत आलो आपण ते सगळं. या अहंकाराची निर्मिती कुठून होती ते आपण पाहिलं. पेटीवर वाजवा. सा रे म बने व सा ने व मरे रे 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 अरे रे सा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. अहंकाराची उत्पत्ती पाहत होतो. मूळ चैतन्य, त्या चैतन्याने या जगाचा विस्तार करण्यासाठी स्वीकार केलेली माया, या मायेमध्ये असलेले त्रिगुण, त्या त्रिगुणाच्या नंतर आलेलं महत्त्व आणि या महत्त्वापासून निर्मिती झाली त्रिगुणात्मक अहंकाराची. काल आपण पाहिलंय सत्वगुणी अहंकार, रजगुणी अहंकार, तमोगुणी अहंकार. अनेक विराट पुरुष तयार झाला. सर्वच ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये तू नाही, फक्त तोच एक आहे. आणि त्या विराट पुरुषातील वेगवेगळे अंग आणि त्या वेगवेगळ्या अंगाने प्रत्येकाने स्वतःचा वेगळा अहंकार घेतला. त्याचं नाव जीव. प्रत्येक जण स्वतःचा अहंकार मिरवायला लागला. मग मी स्त्री, मी पुरुष, मी शहाणा, मी श्रीमंत, मी गरीब, मी ज्ञानी, मी अज्ञानी. खरं तर असं आहे, एवढ्या ह्या सगळ्या विराट स्वरूपामध्ये मी 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 म्हणणं म्हणजे कसं आहे, एवढ्या व्यापक रूपामध्ये आपली नुसती फडफड झाली आहे. तसं जर पाहिलं तर या विश्वाच्या दृष्टिकोनातून, या विराट रूपाच्या दृष्टिकोनातून आमचं अस्तित्व पाहिलं तर एक टिपका पण नाहीये. पण रात्रंदिवस प्रयत्न चाललाय. मुझे पहचान गाणे आले ना आमच्याकडे.
अरे दीवानो, पुढे अरे दीवानो मुझे पहचानो. ठीक आहे, अरे तुला आम्ही पहचान, पण तू कोण आहे? मैं हूं डॉन. मैं हूं डॉन म्हणजे काय? हा पण अहंकार ना. ओळखा मला. आळंदीमध्ये काही मुलं ते बुलेट गाड्या घेऊन फिरतात. महाराज त्या बुलेट गाड्यामध्ये त्यांनी योजना अशी करून ठेवली की चालता चालता फटाके फुटावेत. हो, गल्ल्याने चालताना नुसती ती जोरात गाडी वाजवायची नाही, फटाके फोडायचे आहेत. आणि घरामध्ये असणाऱ्या लोकांना जाणीव करून द्यायची, आम्हाला अक्कल तर नाही काही, पण किमान त्या फटाक्याच्या रूपाने तरी आमच्याकडे बघा. मै हूं डॉन. हा अहंकारच आहे. काहीतरी करून मला माझं अस्तित्व, माझी दखल घ्या, काहीतरी करून मला ओळखा. आणि आमची जी धडपड आहे ना, ही कशी आहे? या विराट अस्तित्वामध्ये आपली धडपड कुठं आहे? कशी आहोत आपण? सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आणि त्या पर्वत रांगेमधून कड्याने एक हत्ती चालला होता. आवाज मोकळा करा, फक्त तो आवाज रिटर्न येतो, याला थोडंसं मोकळा करा. छान आहे. आवाज आदळतोय कुठे मला कळेना, तो आवाज आदळतोय. तो हत्ती डोंगराच्या त्या कड्या कपाऱ्यांमधून चालला होता की जिथं डोंगराला लागून असलेला तो रस्ता, आणि खाली जर पाहिलं तर खोल दरी, वर उंच उंच असे पर्वत, आणि तिथून तो हत्ती चालला होता. किती मोठा हत्ती? जवळपास 20 फूट अंतर असेल त्याचं, जवळपास 15-20 फुटाचं असं उंची त्याची. बलदंड असा हत्ती, त्याची ती सोंड, त्याचे ते दंत, आणि हत्ती म्हटला की तो असा त्याच्या डौलदार चालीनं तो चालला होता. हत्तीची चाली वेगळीच असते महाराज. गोष्टीत गोष्ट आठवली म्हणून सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये हत्ती यायचेत, आणि तो हत्तीचा मालक यायचा. पूर्वी मोबाईल नव्हते, मनोरंजनाचे वेगवेगळे साधन नव्हते. असं काही बाहेरून आलं की माणसाला त्याचा आनंद वाटायचा. एखादा हत्ती गावामध्ये आला, पुढे घे बाळा, कमी करता, पुढे घे, त्याचं खूप स्लो चाललंय ते. तो हत्ती गावामध्ये आला की सगळ्यांना त्याचा आनंद व्हायचा. लहान लहान पोरं म्हणायचे गणेशजी आ गए, गणेशजी आ गए. गावातल्या स्त्रिया असायच्या, त्यांनाही आनंद वाटायचा, त्याही नमस्कार करायचे. हत्ती चालायचं पुढे, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठी समस्या व्हायची गावातल्या कुत्र्यांना. हत्ती पुढे चालायला लागला की गावातले जे कुत्रे, त्या कुत्र्यांनी घोळका करावा आणि एकत्र येऊन ते कुत्रे भुंकायचे त्या हत्तीला. कोणीतरी विचारलं, साहित्य आहे, कोणीतरी विचारलं, अहो या कुत्र्यांचा आणि हत्तीचा काय संबंध? हत्तीच्या जातीचे पण नाही कुत्रे, हत्तीच्या जातीचे पण नाही कुत्रे. हत्तीचा आणि कुत्र्याचा काही संबंध नाहीये. मग हे कुत्रे एवढ्या हत्तीला पाहून भुंकतात का? कुत्र्यालाच विचारलं महाराज. म्हटलं हे कुत्रे जे भुंकतात ना, या कुत्र्यांनाच विचारू तुम्ही का भुंकतात एवढं? तर ते कुत्रे असं म्हणाले की हत्तीपासून आम्हाला काही समस्या नाही, त्याचं आमचं काहीच वैर नाही, पण तो गावामध्ये आला की सगळेच त्याला नमस्कार करतात आणि आम्हाला काय माझं हाड हाड म्हणतात सगळे. हाही कुत्र्यांचा अहंकार. पण हत्तीच्या बाबतीमध्ये काय? हत्तीच्या बाबतीमध्ये कुत्रे भुंकत जरी असले तर त्या कुत्र्यांकडे तो पाहत नाही, आणि समोर येऊन लोक नमस्कार जरी करत असले तर तो थांबत नाही. याला म्हणायचे हत्तीची चाल. जीवनामध्ये चालत असताना कोण आपल्याला बघून भुंकतंय त्याचा विचार नाही, आणि खूप आदर देऊन कोणीतरी आपल्याला थांबवून ठेवतंय त्याच्यासाठी तुझा थांबायचं नाही, अशी ज्याची चाल असते तो हत्ती. असा हा हत्ती कड्या कपऱ्यातून चालला होता. छोटीशी रस्ता, निसरडा रस्ता,
थोडासा जर पाय इकडं तिकडं झाला तर पडण्याची दाट शक्यता. हत्ती चालला होता, आपल्याच चालीने तो चालला होता आणि एक छोटीशी माशी तिथं आली. तर रस कळायला पाहिजे बाळा, आता काय रस चाललाय, राहू देतो, ऐकायचं, आपण त्या रसामध्ये जायचंय. विरहाचा रस नाही इथं, ठीक आहे, राहू दे. हत्ती जेव्हा चालायला लागला तेव्हा तिथे एक माशी आली छोटीशी. आता माशी केवढीशी, तिचे पंख केवढेशे, आणि ती येऊन बसली त्या हत्तीच्या डोक्यावर. आणि हत्तीच्या डोक्यावर येऊन बसल्यानंतर जेव्हा तो हत्ती चालायचा, रस्ता थोडासा असा उतरणी यायचा, तेव्हा ती माशी त्या हत्तीच्या कानाजवळ जाऊन सांगायची, दादा जरा हळू बरं पडन मी. हत्ती अजून थोडासा वर चालायला लागला की ती माशी यायची, हत्ती दादा आडदांड आहेस तू, तुला कळत नाही, नाजूक कशी मी, पडन बरं मी. वर चालत असताना पाय नीट ठेव. दरी बाजूला दिसली की ती म्हणायची, हत्ती दादा जरा नीट चाला, कोसळशील खाली, तू तर मरशील, मलाही मारशील. डोंगराचा तो रस्ता, अवघड तो रस्ता, घाटाचा तो रस्ता हत्तीनं तो पार केला. परंतु तो रस्ता चालत असताना त्याला त्या अवघड रस्त्यावरून चालायचं, आणि अवघड रस्त्यावरून चालता चालता ती माशी यायची आणि त्याच्या कानाजवळ भन 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 करायची. रस्ता संपला, हत्ती खाली आला, आणि खाली आल्यानंतर पठाराचा रस्ता लागला, अगदी मैदानाचा रस्ता लागला. हत्ती चालायला लागला. माशी त्या हत्तीच्या कानाजवळ आली आणि हत्ती दादा थँक्यू, हा, मला अतिशय सुरक्षितपणे तू इथं आणलं त्याबद्दल तुला धन्यवाद. हत्ती पुढे निघून गेला. हत्तीला कोणीतरी विचारलं ती माशी काय म्हणत होती. हत्तीनं सांगितलं, माशी आली कधी गेली कधी मला कळलंच नाही, मी माझ्या अस्तित्वाने चालत होतो. तसं या विराट अस्तित्वामध्ये आपण आलोय. आपली सारखी भनभन चालू आहे, मी आहे ना, मी आहे म्हणून हे घर चालतंय. मी जर नसेल ना मग कळेल तुम्हाला. खरं तर असं आहे, शहाणे माणसं म्हणत असतात मनातल्या मनात, तुम्ही जाऊन तर बघा, खूप चांगलं चालेल त्याच्यापेक्षा. हा आमचा अहंकार, सारखी भनभन चालली आहे. कार्यक्रम पत्रिका लिहिली, पण त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझं नाव कुठं आहे, भनभन. मी कार्यक्रमाला आलो पण मला शेवटच्या खुर्चीवर का बसावं लागलं, भनभन. ही भनभनच, सगळीच भनभन. पण विराट अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आम्ही आलो कधी आणि गेलो कधी त्या विराटाला काहीच माहिती नाहीये. आमचा अहंकार त्या माशीप्रमाणे आहे, केवळ भनभन आमची चालली आहे. आम्ही आमचंही डोकं खराब करतोय आणि विराट अस्तित्वाला हलवण्याचा प्रयत्न करतोय, होत नाही तसं. पण आता या अहंकाराचे एक विविध रूप आपण पाहत जाऊया. आणि त्याचबरोबर आजच्या सत्रामध्ये, द्या बाबा स्वर द्या मला थोडासा. आता आजच्या सत्रामध्ये अहंकाराचे वेगवेगळे रूप तर पाहिजेच आपल्याला. त्या अहंकाराच्या वेगवेगळ्या रूपाबरोबरच त्याची निवृत्ती कशी करायची आहे, हा आजच्या सत्रामध्ये आपल्याला विषय घेऊन हा विषयाचा समारोप करायचा आहे. म्हणून वेगवेगळे अहंकाराचे जे रूप आहेत त्यांना सुरुवात आपण करूया. तुकाराम महाराज म्हणतात, किती किती प्रकारचा हा अहंकार. हार्मोनियम आवडतं त्याच्या. अक्षर आणि ते अथा
अक्षरे अनिती अंगाशी जाणीव अक्षरे अनिती अक्षरे अनिती अक्षरे अनिती अक्षरे अंगाशी जाणीव प्रथम तुझ पाहता जीव वेडावला प्रथम तुझ पाहता इच्छा ते गौरव पूज्य भावे इच्छा दे गौरव पूज्य भावे इच्छा थे गौरव पूज्य भावे भारी इच्छा ते गौरव इच्छा ते गौरव इच्छा ते गौरव काय रे सागर इच्छा ते गौरव इच्छा ते गौरव इच्छा ते गौरव इच्छा ते गौरव पूज्य भावे तैसे विष्णुदास तैसे विष्णुदास नवति सावणे तैसे विष्णुदास तैसे विष्णुदास तैसे विष्णुदास अहंकाराचं पहिलं रूप सुरुवात करूया अज्ञानापासून बऱ्याच वेळा अहंकार करण्यासारखं काहीच नसतं पण अज्ञानामुळं आपल्यामुळं सगळं अडून राहिलं आपल्यामुळं सगळं होतंय मी आहे मी आहे मी आहे म्हणून सगळं चाललंय अशा प्रकारचं अज्ञान असेल तर त्या अज्ञानाचा अहंकार असतो बरेच माणसं म्हणतात तुला कशाचं रे एवढा अज्ञान आणि शुद्ध मराठीमध्ये कशाचं रे तुला माज तुला ना नीट बोलता येत ना तुला नीट वागता येत ना नीट तू अभ्यास करत पण अहंकार पाहिलं तर आकडे तुझ्यामध्ये कशाचा माझा हा कशाचा अहंकार अहंकार सांगता येत नाही पण अहंकार असतो का असतो अहंकार तो जरी बाहेरून दिसत नसला तरी ब्रह्माने त्यांनी काही गोष्टी करून ठेवलेल्या असतात की माझ्यामुळे हे सगळं चाललंय त्यामुळे तो अहंकार असतो गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येईल एका गावामध्ये अशीच एक अज्ञानी म्हातारी राहत होती कोकणातली नव्हती ती लांबची होती तिकडची नांदेडची त्याच्या पलीकडची जुन्या काळचं गाव गुणा गोविंदाने सगळे नांदत होते आपल्या आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म होतं ते कर्म सगळेजण आनंदाने करत होते पण म्हातारीचं थोडं वेगळंच चालायचं नाव शांताबाई होती आणि दिवसभर इकडून तिकडून नखरा चखरान तरी शांताबाई अशी शांताबाई होती पण शांत कधी राहतच नव्हती तो अहंकार अज्ञानाचा अहंकार घराच्या बाहेर निघाली की गावातल्या लोकांना शंका निर्माण व्हायची आज कुणाची अशांती किंवा आज कुणाची शांती कायमची शांती ही एकटीच नव्हती हिच्याकडे कोंबडा होता म्हातारीकडे काय होता कोंबडा होता आणि कोंबडा सुद्धा तिच्यासारखाच होता कारण अहंकारी माणसाच्या जवळ राहणारी माणसं सुद्धा अहंकाराने भरून जातात त्यांच्या डोळ्यातून विष दिसायला लागतं त्यांच्या वाणीतून विष दिसायला लागतं कोंबडा सुद्धा सकाळी जेव्हा आरवायचा ना खाली नाही वर मानच करून पण म्हातारीला एक भ्रम असा झाला होता अहंकार झालेला होता की सकाळी सूर्य जो उगवतो ना तो माझ्या कोंबड्याच्या आरवल्यामुळे
अज्ञानातला अहंकार बघतोय आपण. कुणी सांगावं त्या म्हातारीला, अगं तुझ्या कोंबड्यामुळं सूर्य उगवतो असा नाही, सूर्य उगवतो म्हणून तुझा कोंबडा ओरडतो. म्हातारीला अहंकार झालेला की माझ्या कोंबड्यामुळे सूर्योदय होतो. माझा कोंबडा जर नसेल तर सूर्योदय होणारच नाही. आणि मग कुणासोबत जर त्याचं बिघडलं, काय भांडणं झाले, तर ते म्हणायचे याद राखा, गाठ माझ्याशी आहे, माझ्या जर जास्त नादी लागाल आणि मला जर जास्त त्रास द्याल तर उद्या तुमच्या गावामध्ये सूर्योदयच होऊ देणार नाही. लोक हसायचे तोंडाला हात. मग काय ही म्हातारी, हिला स्वतःला चालता येत नाही, हिला स्वतःचं जीवन चालवता येत नाही, ती सगळ्या सृष्टीला चालवण्याची गोष्ट करते. हा आमचा शुद्र अहंकार. काही जरी झालं थोडस, याचा अहंकाराचा फणा बाहेर निघायचा आणि ती म्हणजे बघा बरं, जर मला भांडाल आणि जर माझ्याशी योग्य वागणार नाही तर माझ्या कोंबड्याला मी आरवू देणार नाही. एका बाईशी कडाक्याचं भांडण झालं आणि ते म्हणते पाहतेच आतापर्यंत मी तुम्हाला माफ केलं, आता उद्या मी बघते, आता उद्या सगळ्या गावाला जर रडायला लावलं नाही तर शांताबाई नाव नाही माझं, इथली नाही बरं तिकडची आहे. आणि मग तिचा कोंबडा तिनं घेतला आणि बाजूच्या गावाला गेली, पाहुण्याच्या गावाला गेली. सकाळचा वेळ झाला, 4-5 वाजलेत आणि 6 वाजता सूर्योदय झाला. सूर्योदय होण्याच्या अगोदर कोंबडा आरवला आणि ते म्हटले आता बसले असतील रडत आमच्या गावातली लोक, आज मी इथं आले, आज याच गावामध्ये कोंबडा उगवला, आमच्या गावातले लोक अंधारामध्ये असतील. त्याला म्हणायचं अज्ञानातला अहंकार. आमच्यामुळं काहीच बिघडत नाही, पण सारखं डोक्यामध्ये चालू असतं माझ्यामुळे माझा कोंबडा आरवतो आणि म्हणून जगामध्ये सगळं काय चाललंय, काय नाही तुझ्यामुळे बिघडत. हे जे अस्तित्व आहे ना, हे अस्तित्व सारखं चालू आहे. कुणामुळं कुणाचं काय बिघडलं नाही, पण माझ्यामुळं सगळं चाललंय. किमान साधारणतः या अस्तित्वामध्ये मी येणार आहे, काही क्षण राहणार आहे आणि काही क्षणाने निघून जाणार आहे, एवढंच माझं अस्तित्व. कशाला मी अहंकाराने हे सगळं जीवन खराब करून टाकावं, हा विचार जरी केला तर जगण्यातली कलुषितता काही कमी होईल आणि आनंदाचा एक मार्ग सापडेल. हा झाला अज्ञानातला अहंकार. कालावधी आहे ना अज्ञानातला अहंकार. आता ज्ञानातला अहंकार बघूया. अरे अज्ञानाचा एवढा अहंकार, काही येत नाही त्याचा एवढा अहंकार, थोडस येत असेल त्याचा किती मोठा अहंकार. महाराज 2-3 वाक्य मला एका महापुरुषाचे सापडलेत, खूप गोड आहे. एकदा का मनुष्याला काही अक्षर यायला लागलेत, काही अक्षरांची जाणीव झाली. थोडक्यात काय, थोडं बोलता यायला लागलं, काही सर्टिफिकेट मिळालेत. बापू काळे म्हणायचे कागद सर्वे सारखेच, पण ज्या कागदांना अहंकार चिटकलं गेलं की त्याचं नाव डिग्री होतं. काय समजतो तुम्हाला, MA आहे, BA आहे, काय काय आहे, ते सगळंच आहे. बोलता यायला लागलं, वाजवता यायला लागलं, गाता यायला लागलं, थोडीशी काही भव्यता आली, काहीतरी विशेष दिसायला लागलं की माणसांच्या डोळ्यांमध्ये विष येतात, माणसांच्या बोलण्यामध्ये विष येतात. आणि बसताना सुद्धा मी अशी बसताना पाहिले काही माणसं, ते बसताना सुद्धा एक मांडी खाली दुसरी मांडी त्याच्यावर, आणि तो पाहिजे त्याला असं घासायचं. आणि ते विशेषत्वाने मी धोत्रावर पाहिलंय बरं का महाराज, पॅन्टवर नाही, पण विशेष धोत्रावर पाहिलं मी ते. कुठं आपण एखाद्या वेळी एका महापुरुषाचं श्रवण करायला जरी बसलं तरी डाव्या मांडीवर उजवी मांडी वर पाय काढून बसायचं नाही. त्याला मूर्खासन म्हणतात, त्याला प्रौढासन म्हणतात. ते लावणीसाठी बसायचं असतं. पण आतमध्ये असलेला जो अहंकार आहे तो आमच्या कृतीनं बाहेर पडायला लागतो. हे कोणाची आलोचना नाही बरं का, आपण ऑपरेशन करतोय म्हणून या अंगाने ऐका हे सगळं. अधिक भार लेकर चलने वाले व्यक्ति डूब जाते हैं. ऐका, अधिक भार लेके चलने वाले व्यक्ति
डूब जाते हैं, चाहे वो सामान का हो या अभिमान का हो। अधिक भार डोक्यावर घेऊन आपण जर चाललो तर डुबण्याची शक्यता असते. म्हणून जेवढं 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 उंच तुम्हाला जायचं तेवढं 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 भार कमी करीत चला. म्हणून जे लोक माउंट एव्हरेस्ट चढलेत, हळूहळू हळू त्यांनी आपल्या जड जड वस्तू खाली ठेवून दिल्यात. किंबहुना तुम्हाला सांगतो, वर गेल्यानंतर गौरी शंकराच्या शिखरावर गेल्यानंतर त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा त्यांना जड वाटायला लागलेत. म्हणून माणूस जेवढा खाली खाली असतो तेवढा मोठा भार घेऊन चालतो. आणि मनुष्य जेवढा जेवढा विचाराने वर 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 जातो तेवढा तो अहंकाराचा भार कमी करत चालतो. अजून एक वाक्य गोड त्यांचं माझ्या डोळ्यापुढे आलं. तो जगातल्या लोकांना संदेश देतोय, झुक कर जीना सीखो, झुक कर जीना सीखो ताकि दूसरों के आशीर्वाद भरे हाथ सहजता से हमारे सिर तक पहुंच सके. झुककर जीना सीखो ताकि दूसरों के आशीर्वाद भरे हाथ सहजता से हमारे सिर तक झुक सके, पहुंच सके. बिना झुके विवाद मिल सकता है, आशीर्वाद नहीं. बिना झुके विवाद मिल सकता है. मी तर म्हटलो की मला जसं पाहिजे तसंच पाहिजे, सेटिंग करणारा म्हणेल की मला जेवढं जमतं तेवढंच करेल, तुम्ही तुमचं बघा. आशीर्वाद नाही, वाद हो का, ऍडजस्ट करावं लागतं. जीवनामध्ये बायको म्हणेल मी म्हणेल तसंच घर चालायला पाहिजे, आणि नवरा म्हणेल नाही मी घराचा मालक आहे, तुटलं घर. अजून एक वाक्य लक्षात घ्या, घरामध्ये जेव्हा एखादा मनुष्य झुकतो ना, नम्रता घेतो ना, तो कमजोर असतो असं नाही, त्याला वाटतं हे घर चालावं. अजून एक वाक्य, संसारामध्ये अहंकाराने सगळ्या समस्या सोडवत बसू नका, काही सोडून द्या. आम्ही सगळ्या समस्या सोडवायला निघालो. तू काल मला असं बोलला होता ना, तुझ्या कालच्या बोलण्याच्या मागाचा अर्थ काय होता? काल माझ्यासोबत अशी वागली होती ना, त्या वागण्याचा अर्थ काय होता? हे अर्थ आपण लावायला लागलो, त्याची मीमांसा करायला लागलो की संसार संपला, व्यवहार संपला. मग किती छान वाक्य आहे, बिना झुके विवाद मिल सकता है. छोटीशी घ्या बरं पुढे. बिना झुके, संतांचं ते घेताना थोडासा 2 मिनिटाचे. विना झुके विवाद मिल सकता है, आशीर्वाद नाही. अजून एक मराठीतलं वाक्य आहे गोड, ते असं म्हणतात, ज्याचा अहंकाराचा फणा वर आलेला असतो, ज्याच्या अहंकाराचा फणा वर आलेला असतो त्याच्या पाठीचा कणा सहजासहजी वाकत नाही. काय गोड आहे. ज्यांचे अहंकाराचे फणे वर आलेले आहेत ना, त्यांचे पाठीचे कणे वाकत नाही. अहंकाराचा फणा निवृत्त व्हावा लागतो तेव्हा पाठीचे कणे वाकतात. नाही का, या झाल्या सगळ्या अहंकाराच्या व्यथा, या सगळ्या झाल्या अहंकाराच्या व्यथा. पण या अहंकाराच्या व्यथेपेक्षा संतांच्या निराभिमानतेच्या कथा जास्त आहे आमच्याकडे. आमच्याकडे तुमच्या आमच्या ज्या आहेत, तुमच्या आमच्या ज्या आहेत त्या अहंकाराच्या व्यथा आहेत, आणि संतांच्या जीवनामध्ये ज्या निर्माण झाल्यात त्या निराभिमानतेच्या कथा आहे. अजून एक वाक्य आहे का, आमच्या जीवनातील अहंकाराच्या व्यथा निवृत्त व्हायच्या असेल तर संत जीवनातील निराभिमानतेच्या कथा ऐकाव्या लागतील, तेव्हा या व्यथा निघून जातील. किती गुढ आहे बघा. इकडे अभिमानाचा विचार आपण करतोय, आणि दुसरीकडे जर पाहिलं तर जे ज्ञानाचे अवतार आहे. नाथ महाराज असं म्हणतात की साक्षात कैवल्य, साक्षात ज्ञान अवताराला आलं, त्याचं नाव ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा
ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आम्हाला बाह्य ज्ञान थोडेसे मिळतात तर अभिमान होतो. जे ज्ञानच अवताराला आलं त्याला किती अभिमान पाहिजे. पण त्या ज्ञानेश्वर महाराजांची भाषा बघा. ए रवी तरी मी मूर्खू. कोण म्हणतंय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी मूर्ख आहे. जर ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख म्हणून घेत असेल तर आपल्यासाठी शब्द कोणते? ए रवी तरी मी मूर्खू जरी हा झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. आणि इकडे जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे जर पाहिलं तर तुका जरी सहज बोले वाणी तरी तया घरी वेदांत वाहे पाणी. एवढी ज्यांची प्रतिभा. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर किरवाणी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर जवळपास 400 वर्षाने बीड परगण्यामधून एक देशपांडे नावाचा ब्राह्मण आळंदीला आला महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जे आजान वृक्ष आहे त्या आजान वृक्षाच्या झाडाखाली बसून वृक्षांच्या खाली बसून त्यांनी धरणं धरलं. काय धरणं धरलं? की माझी काही इच्छा आहे आणि ज्ञानोबाराया मी तुमच्याकडे आलोय ती इच्छा पूर्ण होण्यासाठी. कारण मला माहिती आहे ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. या ज्ञानदेव ज्ञानदेव नामाचा महिमा असा आहे की जो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतो तो ज्ञानदेव होतो. पण हा ज्ञानदेव होण्यासाठी आला नव्हता. याला इच्छा होती की माझं नाव लौकिक व्हावं. बुवा कीर्तनकार म्हणून माझी सगळ्या जगामध्ये ख्याती व्हावी. माझ्या कीर्तीच्या वार्ता दिगदिगंतरामध्ये जाव्या. पण ज्ञानेश्वर महाराज म्हटले आलात ना तो. आजार वृक्षाखाली तो साधना करतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय. मला निराभिमानतेच्या गोष्टी सांगायच्या आपल्याला. कारण नुसता अभिमान सांगत असताना अभिमानाच्या सापेक्ष निराभिमान सांगावं लागेल तर याची सार्थकता आहे. नुसता अभिमान मी सांगत गेलो तर काय सार्थकता त्याची. म्हणून अभिमान आला की त्याच्या सापेक्षतेनं निराभिमानतेचा विषय येतोच येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं जो तू माझ्याकडे मागायला आलाय ना आता हे देण्याचं न्यायालय हे देण्याचं भांडार आता आळंदीला नाही देहूला भरताय. महाराज किती मोठे निराभिमानतेचे प्रयोग आहे बघा. हे आमच्याकडे जर एखादा मनुष्य आला आणि त्याने सांगितलं महाराज तुमच्यासारखा मोठा माणूस नाही हो जगात अनेक महाराज मी पाहिले पण तुमच्यासारखा नाही. तो प्रत्येकाला असंच म्हणत असतो बरं का. त्यामुळे एवढा अभिमान घेण्याची गरज नाहीये. आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला आपण सांगत असतो हो बरोबर आहे तू योग्य ठिकाणी आला योग्य तुला पत्ता मिळाला माझ्यासारखा मोठा नाहीचे कुठे. हे ज्ञानेश्वर माऊली आहेत की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता माझ्या तुकोबाचा अवतार झाला है। इसलिए बड़ा व्यक्ति वो है कि जो अपने नजदीक बैठने वाले व्यक्ति को अपने न्यूनता का भान होने नहीं देता। त्या देशपांड्याला सांगितलं तुम्ही जा आणि आता जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेल्यानंतर तुमच्या सगळ्या ज्या समस्या त्या समस्याचं निवारण होईल। मनामध्ये विचार केला होता मी आलो होतो ज्ञानेश्वर महाराजांकडे कुठं पाठवलं मला तिकडं अभिमानी मनुष्य कायम संशयामध्ये। आणि मग तो जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे आला
आणि त्याने सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी मला दृष्टांत दिला आणि आपल्याकडं माझ्या समस्येचं निवारण होईल अशा प्रकारे सांगितलंय. मी ज्या कारणासाठी आलोय माझी इच्छा होईल का पूर्ण? तुकाराम महाराज म्हटले ती इच्छा पूर्ण होईल की नाही ते नंतर बघूया, पण ज्याने तुला माझ्याकडे पाठवलं अरे ते कोण आहेत? त्या ज्ञानोबरायाने तुला माझ्याकडे पाठव एवढी माझी मोठेपण आहे का? मी कोण? मी कोण आणि ते कोण? ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, ज्ञानी यांचा गुरु दोन्ही अंगाने, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराज. कितीही निराभिमानिता ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांकडे पाठावं आणि तुकाराम महाराजांनी बोलावं अरे ज्यांनी तुम्हाला पाठवलं त्यांच्याकडे काय गुन्हे आहेत? ते ज्ञानाचे राजे आहेत आणि मी पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण. काय थोरपण माझ पामराय काय थोरपण, माझ पामराय काय थोरपण. आलेल्या धरणेकऱ्याला तुकाराम महाराज म्हणताय माझ्याकडून काही अभंग लिहिले गेले असतील, काही आमच्या एखादा पाठ असतो तरी म्हणतो की तुकाराम महाराजांच्या नंतर आता माझाच नंबर महाराष्ट्राची भूकमीर भागवणार आहे. राहू दे बाबा, थोडासा विकू मोकळा राहू दे, आवाज बोलता राहू द्या मोकळा. तुकाराम महाराजांकडे आलेला तो धरणेकरी करा मोकळा आवाज. श्रीराम करा मोकळा. श्रीराम आलेला धरणेकरी. छान. हा आताही ध्यानात ठेवा, एवढं ध्यानात ठेवलं की झालं गाता. त्या धरणेकऱ्याला तुकाराम महाराज म्हणतात अरे माझ्याकडून लिहिल्या गेले असतील काही अभंग, लिहिल्या गेले असतील, याला कर्मणीचं रूप म्हणतात. ज्याने व्याकरण शिकलं असेल त्याला कळेल. मी कर्तरी, मी करतो कर्तरी, आणि माझ्याकडून केल्या गेलं कर्मणी. आणि एक तिसरा आहे भावे. व्याकरण शिकावं लागतं बरं का उमेदच्या अगोदर. माझ्याकडून काही अभंग लिहिल्या गेले असतील, माझ्याकडून काही अभंग केल्या गेले असतील, पण काय एवढा शहाणा झालो का मी? शब्द आहे का? बोलिली लेकुरे, हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. सगळं भजन झाल्यानंतर हा अभंग म्हणायचा, पण तो अभंग म्हणत असताना कॉलर टाईट नाही करायची. कस काय झालं आपलं? स्वर लागले होते ना जरा व्यवस्थित, जरा वजन तर पडलं ना. बोलिली लेकुरे वेडी वाकुळी उत्तरे उत्तरे, वेडी वाकुळी उत्तरे, वेडी वाकुळी उत्तरे, वेडी वाकुळी उत्तरे, वेडी वाकुळी उत्तरे. बोलिली लेकुरे, किती निराभिमानिता. ज्ञानोबाळाया आमची माऊली आहे, आमचे मायबाप आहे माऊली, आणि आम्ही लेकर आहोत. अरे किती आनंद हो. बाप म्हणून फिरायला त्रास होतो हो, लेकर म्हणून फिरायला आनंदच आनंद आहे. अरे व्हा ना लेकरू, व्हा ना लेकरू.
कशाला पाहिजे बाप? माऊली आमचे बाप आहेत, आम्ही कोण आहोत? बोली लिहिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, वेडी वाकुडी उत्तरे, लेवी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. माऊली आपण सिद्ध आहात. काय चुकलं का आमच्याकडून? कायम एखाद्याला कोणीतरी बाळ म्हणत असेल, लेकरू म्हणत असेल आणि एकाएकी त्याला म्हणायला लागले या महाराज, त्यांनी समजावं चुकलं काहीतरी आपला. अहो लेकरूच म्हणा ना, मला बाळच म्हणा ना, मला महाराज म्हणताय, काय चुकलंय का माझं? लेकराने विचारू काय चुकलंय का माझं? करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध. काय मीटर बांधलंय बघा, महाराज तुम्ही सिद्ध. भुली लिहिले कुरे वेडी भाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पुढे का नाही विचारिला अधिकार म्या पुला. मला माहितीच नाही मी कोण आहे, माझा मी न राहिलो. अहंकारातून जे लिहिलं गेलं त्याने माणसांमध्ये द्वेष निर्माण केला. अहंकाराने जे लिहून ठेवलंय ना, आजही माणसामध्ये ते तुकडे तुकडे करताय, आजही समाजामध्ये ते जगू देत नाहीये. केवळ द्वेषाने जे लिहून ठेवलंय ना, आजही ते माणसामध्ये एकत्र येऊ देत नाहीये. आणि निराभिमानतेने जे लिहून ठेवलंय ते सगळ्याला एकत्र करताय. याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे, तुम्ही तुमचा विचार करा त्याच्यामध्ये. द्वेषाने लिहून ठेवलेले ग्रंथ सर्वोच्च ठिकाणी ठेवले आम्ही, पण नावाला धर्मनिरपेक्षता ठेवली आहे. ठासून ठासून जातीयता भरली आहे. माणसाला जवळ येऊ देत नाही तुम्ही. किंबहुना जगातली जातीयता मिटावी अशी ओरडणारी माणसं प्रयत्नपूर्वक प्रयत्न करताय. जगातली जात कधी संपली नाही. जर जगातली जात संपली तर आमची ठेकेदारी बंद होईल. द्वेषाने लिहून ठेवलेले काही गोष्टी माणसांच्या अंतःकरणात आजही अहंकार वाढवताय. आणि जे ग्रंथ निराभिमानतेने लिहिले गेले ते माणसांना आज जवळ करताय. हा निराभिमानतेचा आविष्कार आणि ज्या लिखाणाने माणसं जवळ येत नाही तो अहंकाराचा दुष्परिणाम. नाही विचारीला अधिकार म्या फुला. पुढे आहे का, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया, राखा पाया, राखा पाया. किंकरा किंकरा किंकरा. माऊली माऊली तुम्ही आमचे मालक आहात आणि तुमच्या पायाचे किंकर दास आम्ही आहोत. मालक नाही व्हायचं आम्हाला. तुमची दाशीचा, तुमचा नाही, तुमचा नाही, तुमची दाशीचा दास करुनी ठेवा. तुमच्या दास होण्याचे लायकीचे नाही आम्ही, पण तुमचा दास, तुमच्या दासाचा दास, त्या दासाचा दास, त्या दासाचा दास, अशोकाचा दास आम्हाला करून ठेवा. तुमची दाशीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मध्ये. पायीची वाहन महाराज
चित्रपट सृष्टीमध्ये खूप उपयोग केला बरं या कीरवाणीचा. ऊपर उसका नाम लिखा है, तारा रा रा तारर नाना, अपने घर में भी है रोटी, चिट्ठी आई है, चिट्ठी आई है चिट्ठी देर से आना, देर से आना, जल्दी जाना. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, ऐसी लागी लगन हो गए मेरा मगन, हो तो गली गली हरि गुण गाने लगे. कीरवाणी साहेब. पायीची वाहन भोली विसरी, एक घाई. गाणे पण छान होते मागाचे. ओ शेठ, ओ शेठ, काय आप्पा, काय आप्पाचं काय? आप्पाचा नाही, आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. अरर, आप्पाचा विषय लय हार्ड आहे. हा हा आप्पा आप्पा, आप्पाचा विषय लय हार्ड आहे. अरर, आप्पा. अरे कुठे नेऊन ठेवली प्रतिभा? आमच्या चित्रपटातल्या गाण्यांनी सुद्धा समाधी लागावी हो. ज्योत से ज्योत जलाते चलो, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम के. काय शब्द? कीरवाणी. पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन रे नंदलाला तू, रे नंदलाला तू. काय शब्द? छेडू नको रे, रे नंदलाला, रे नंदलाला. पायीची वाहन, पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी. बोला. पायी बरी, पायीची वाहन पायी बरी. मज पामरा काय तोरपण, माझा पामराय काय तोरपण, माझा पामराय काय तोरपण. अखंड अगर्वता होणी असती, जयाची विनयो हेची संपत्ती. जय 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 मंत्र अर्पिती माझ्याची ठाई. आता ओव्या बोलतो फक्त. फळलिया तरुची शाखा, सहजे भूमी से उतरे देखा. तैसे भूत मात्रा किंवा जीव मात्रा अशेखा, खालावती ते. माऊली बोलताय 9व्या अध्यायामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचे भक्तीचे फळ लागलेत ते माणसं आपोआप खाली झुकतात.
16व्या वर्षी माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्या निसर्गाकडे पाहिलं आणि त्यातूनही अध्यात्म सांगितलं आम्हाला. महाराज जी ज्या झाडांना भरपूर फळं येतात, जे झाडं फळाने लगडून जातात, ते झाडं परत जमिनीला नमस्कार करतात की या जमिनीतून आम्ही उगवलो होतो. हा, याच्यासाठी आई हृदय लागतं. म्हणून मी म्हणतो ना, स्त्री राहू द्या, कारण स्त्री राहिली, त्याच्यामधलं मार्दवता राहिलं तर जगामधलं प्रेम अबाधित राहिलं. प्रॅक्टिकल कसं आहे महाराज? प्रॅक्टिकल कसं आहे? पाणी पिलंय मी इथं आणि बाटली तोंडायला लागली, पण ती बाटली फक्त एका माऊलीला दिसली, म्हणजे सगळ्याच. आणि एका माऊलीला असं वाटलं की बाटलीनं पाणी पिणं थोडंसं अवघड जात आहे, ग्लास आणायला पाहिजे. यासाठी आमची भारतीय जी स्त्री आहे ती स्त्री राहायला पाहिजे. अहो, तिला माणूस करू नका हो. ती स्त्री राहिली तर जगातलं प्रेम अबाधित राहील. तुमचं सगळंच मॅकेले शिक्षण पद्धती नका घालू तिथं. वंदना. ज्या झाडांना भरपूर फळं येतात ते झाडं परत जमिनीकडे वागतात, कारण ते जमिनीला सांगतात आम्हाला जरी फळं आलेत आम्ही उगवलो तुझ्याकडून. म्हणून ते झाडं त्या जमिनीला मानवंदना करतात. ही निराभिमानिता आहे. माळशेजचा घाट सोडल्यानंतर मला कोणीतरी म्हटलं की हे झाडं कसे सरळ सरळ आहे हो. कोण म्हटलं? तुम्ही म्हटलं. महाराज, या घाटातले झाडं सरळ सरळ आहे, फक्त आकाशाकडे वर चाललात. त्यांना मी आता सांगतो, ते झाडं वरवर यासाठी गेले की त्यांना फळं नाही आहेत. ज्या झाडांना फळं लागलेत ना, त्यांना फळं लागलेत याचं लक्षण आहे ते झुकलेत. म्हणून ज्या दिवशी आमच्या जीवनामध्ये नम्रता निर्माण झाली की समजावं विचारांच्या फळांनी, सात्विकतेच्या फळाने, भक्तीच्या फळांनी हे झाडं लगडून गेलेत आणि म्हणून झुकलेत. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं, एवढे आपले पाय पवित्र का हो? हा निराभिमानतेचा आविष्कार आहे. ज्ञानाचा अहंकार पाहत होतो आपण. ज्ञानेश्वर महाराज एक गोड विचार सांगतात. अरे बापरे, 2 मिनिटांमध्ये बोलतो आणि थांबतो आता. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञानाचा अहंकार घेऊन चालणारे जी माणसं आहेत यांच्या पावलोपावली संकटाचीच भेट त्यांना होते. ओवी वाचतो एकदा, तेवढा मुद्दा आपल्या समोर मांडल्या जाईल आणि त्यानंतर आताच्या सकाळच्या सत्राला आपण विराम देऊया. दुपारच्या सत्रामध्ये अहंकार तर करायचंच आहे, राहिला शेवटचा मुद्दा. आपण तो मी आता जर खूप घाईमध्ये बोलत गेलो तर मला त्याचं समाधान सांगायचं आहे. संध्याकाळच्या म्हणजे दुपारच्या सत्राच्या प्रास्ताविकामध्ये आहे, त्याची निवृत्ती आपण बघूया. आणि मला सतशिष्य आणि सद्गुरू यांचा सुतवाच दुपारच्या सत्रामध्ये करायचा आहे. आपल्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. परत दुपारी भेटणारच आहोत. परंतु ज्ञानाचा अहंकार, आणि ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, नवल अहंकाराची गोठी. माऊली असं म्हणतात, मला आश्चर्य वाटतं, नवल वाटतंय. कशाचं? अहंकाराच्या गोष्टीचं. नवल अहंकाराची गोठी. गोठी म्हणजे गोष्ट. ऐका महाराज, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी. जे विशेष म्हणून आहे ना, त्या अज्ञानी माणसाच्या मागे लागत नाही. ज्याला काही येतच नाही ते म्हणतात काय माणसं बाबा, काय आम्ही साधे माणसं आहे, कुठं आम्हाला काय येतं. विशेष न लगे अज्ञाना पाठी. पण माणसांमध्ये थोडी संपत्ती आली, थोडंसं मोठेपण आलं की तो म्हणत असतो मुझे गिनो. महाराजजी, नाशिक भागामध्ये मी काल्याचं कीर्तन केलं पाठीमागे, आणि एकाची पंगत होती काल्याची, आणि तो अचानक काल्याच्या कीर्तनामध्ये येऊन म्हणायला लागला, मी नाही देणार पंगत. म्हटलं काय बिघडलं? अहो म्हटले, माझं नाव
सोमाजी गोमाजी कापशे काय जे आहेत ते, पण माझ्या नावाच्या पुढे माझी पदवी नाही लावली तुम्ही. मी चेअरमन आहे, मी नाही देणार पंगत. विशेष न लगे अज्ञाना पाठी, ज्याला काही पदच नाहीये त्याला कशाला. पण माझं पद माझ्या नावाच्या पुढे लिहिल्या गेलं नाही. मौली म्हणतात विशेष न लगे अज्ञाना पाठी. पुढे ऐका, सज्ञानाचे झोंबे कंठी, हे ज्ञानेश्वरी आहे. स्वतःला मोठं मोठं म्हणून घेणारे जे माणसं आहे ना, हा अहंकार यांच्या नरडीलाच पकडतो. बिबट्याचा सुळसुळाट आहे सगळीकडं, आणि बिबट्याची पकडण्याची जी पद्धत आहे ना, ते पायाला नाही, कमराला नाही, नरडीला. आणि लक्षात घ्या, एकदा का त्या बिबट्याने नरडी पकडली की मग जगणं शक्यच नाही. काही माऊलीची प्रतिभा हो, ज्या अहंकाराला तुम्ही घेऊन वागवताय ना, सज्ञानाचे झोंबे कंठी, सज्ञानी माणसाच्या कंठाला धरतो. आणि पुढे का, नाना संकटे नाचवी, आणि वेगवेगळ्या प्रकारचे संकट त्याच्या जीवनामध्ये आणून त्याला नाचायला लावतो. पण तरी सोडावं असं वाटत नाही. पुराणामध्ये एक कथा आली आहे, त्या कथेचं फक्त सूत वाच करतोय, वेळ बराच पुढे गेलाय. आणि दुपारच्या सत्रामध्ये मला ती प्रस्तावनेमध्ये आपल्याकडे मांडून हा अहंकाराचा जो विषय आहे त्याला तिलांजली द्यायची आहे, त्याला समारोप करायचा आहे त्याचा आपल्याला. भागवत महापुराणामध्ये 4थ्या स्कंदामध्ये खूप चांगली गोड कथा आली महाराज. आणि कथा म्हणजे नुसती गोष्ट नाही, कथा म्हणजे काय, कम म्हणजे कल्याण आणि था म्हणजे तिष्ठती. कल्याणामध्ये निवड आम्हाला जी स्थिर करते त्याचं नाव कथा. कथा म्हणजे काय, कथम केन प्रकारेण, जीवनामध्ये समस्या निर्माण झाल्यानंतर त्याचं निवारण कसं करायचं त्याचं नाव कथा. आता फक्त सूत्र बोलतो आणि विस्तार पुढे करूया. भगवान शंकर, भगवान शिव समष्टी अहंकार आहे. समष्टी अहंकार एकमेव, की जो आपण जिथून निघाला होतो की मूळ एकच अहंकार. त्यांचं पहिलं जे लग्न झालं, त्या पहिलं लग्न ज्यांच्या सोबत झालं त्यांचं नाव काय माहिती आहे का? काय नाव बरं? शब्बास. त्यांचं नाव सती. खूप चांगलं सांगितलंय. त्यांच्या वडिलांचं नाव सांगता येईल का बरं? जर तेवढं सांगितलं तर 100% मार्क असेल. हा, कोण बोलताय? काय नाव वडिलांचं त्यांच्या? हा हा, त्यांच्या वडिलांचं नाव दक्ष. एकदा टाळ्या वाजवा बरं तुमच्यासाठीच. आणि इतक्या हळू नाही, जरा जोरात वाजवा. महाराजजी कोण म्हणताय आपला धर्म काय विशिष्ट ठिकाणी आहे? अहो, मला वाटतं महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा हा, डोंगर दऱ्याने समुद्राने वेढलेला हा भाग. पोटाची खळगी भागवायची म्हणल्यावर सगळेच कामं करावे लागतात. पण भारत हा अध्यात्म प्रधान देश आहे. जरी त्याची राज्यघटना निधर्मिक असली तरी भारत देश हा अध्यात्म प्रधान आहे. म्हणून बघा ना, जात्यावर जळणाऱ्या स्त्रियांपर्यंत हे आमच्या संतांनी, आमच्या शास्त्रांनी धर्म आणलाय. दक्ष, दक्ष प्रजापती आहे, शंकर भगवंताचा सासरा आहे. आणि पहिलं लग्न शंकर भगवंताचं जे झालं ते सतीसोबत झालं. आता याच्यामध्ये वाद अहंकाराचा आहे. आता फक्त मी त्याचे सूत्र देतो, दुपारून ती कथा आपण बघूया. शंकर भगवंताचा जो अहंकार आहे तो समष्टी अहंकार आहे, अर्थात विराट अहंकार आहे. दक्षाचा जो अहंकार आहे तो जीवाचा अहंकार आहे. आणि सती जी आहे त्या सतीच्या ठिकाणी बापाचे अहंकार आलेला आहे. म्हणून या 4th स्कंदामध्ये प्रॉब्लेम असा आहे, शंकर भगवंताचं एक रूप जसं अहंकार आहे तसं शंकर भगवंताचं दुसरं रूप विश्वास आहे. सतीची समस्या अशी झाली, ती मुलगी चतुराची आहे आणि बायको विश्वासाची आहे. खूप चांगला आहे का बरं? मुलगी कुणाची आहे? ती मुलगी ती चतुराची आहे आणि बायको ती झाली आहे विश्वासाची. समस्या तिच्यामध्ये अशी आहे की विश्वास धारण करायला गेली इकडे चतुराईचे संस्कार निर्माण होतात.
आणि चतुराईचे संस्कार जरी निर्माण होत असले तरी खरं काय हे तिला कळालेलं आहे. जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला अहंकार कळतो आणि तरी हे अहंकार सोडता येत नाही, तेव्हा किती दुःख होतं. त्याचं प्रतिनिधिक रूपाने आलेलं चरित्र म्हणजे सतीचरित्र आहे. म्हणून दुपारच्या सत्रामध्ये बघूया आपण. चतुराची मुलगी विश्वासाची बायको झाली आणि विश्वास आणि चतुराई एक सोबत घेऊन चालण्याची जी कसरत तिला करावं लागते, जी कसरत तिला करावी लागले, जे संकट तिच्या जीवनामध्ये निर्माण झालेत आणि किंबहुना सतीचा देह तिला सोडून पार्वतीचा देह तिला धारण करावा लागला आणि चतुर बापाची संग सोडून एका दगडाला आपला बाप करावा लागला. नंतर तिचं नाव आहे पार्वती. आणि पार्वतीच्या वडिलांचं नाव बोला आता. पार्वतीच्या वडिलांचं नाव हिमालय आहे आणि हिमालय डोंगर आहे. पार्वती असं म्हणते, एखाद्या दगडाच्या पोटी मी जन्माला आली तरी चालेल, पण चतुराच्या घरामध्ये जर मी जन्माला आले तर त्या चतुराईनं खूप दुःख दिलं मला. दुपारच्या कथेमध्ये आपल्याला बघायचं आहे निर्माण झालेला अहंकार आणि त्या अहंकाराने किती दुःख दिलं. देह संपावा लागला आणि त्या अहंकाराची परिणिती जेव्हा विश्वासामध्ये झाली तेव्हा अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. असा हा अहंकाराचा शेवटचा पैलू आणि त्याच्यामध्ये त्या अहंकाराचं निरसन हा विषय आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये बघायचा. आणि त्याचबरोबर सत्शिष्य आणि सद्गुरू याही विषयाचं आपल्याला सुतुवाच काहीसं चिंतन दुपारच्या सत्रामध्ये करायचं आहे. आताच्या पुरता इथं संपूया. खूप चांगलं मला आपण ऐकून घेतलात. खरं तर एवढा वेळ पुढं गेला आहे, जवळपास 12:30 वाजलेत. फक्त मला सांगत जा की महाराज हॅरेसमेंट होते थोडीशी. तर असं होत असेल तर सांगा बरं मला. कारण हे आध्यात्मिक मला वाटतं की इमोशनल ब्लॅकमेलिंगसुद्धा आमच्याकडून होऊ नये. असं पण नको व्हायला महाराज. आपण मला सहन केलं आणि हे सगळे शब्द आपण आपल्या कानाद्वारे हृदयापर्यंत घेऊन गेलात, त्याबद्दल आपल्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या परमात्म्याला वंदन करतो. आणि आता थांबूया. महाप्रसाद आहे ना जी, महाप्रसादाचं सेवन करून आपण सगळ्यांनी प्रस्थान करायचं आहे. पण प्रस्थान परत येण्यासाठी करायचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. केशवनाथ स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. हरे नमः हरे नमः. भाविक हो, भोजन प्रसाद घेऊन जायचं सर्वांनी. तत्पूर्वी